नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सत्ता स्थापनेवरून महायुतीत महाभारत। येत्या 24 तासात भाजपला 3 मोठे धक्के। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं। त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीनं मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली। त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजपचा वरचष्मा राहिला आहे। मात्र भाजपने काही ठिकाणी मित्रपक्षांना गृहीत धरणं त्यांच्या अंगलट आलं आहे आणि त्यामुळेच गेल्या 24 तासात भाजपला 3 मोठे धक्के बसले आहे। या ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता। जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या। सभापतीपदी शिंदे शिवसेनेच्या पक्षाच्या कमल शेळकंदे विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांनी निवड झाली। या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे 8 सदस्य तर राष्ट्रवादीचे 6 सदस्य विजयी झाले। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला। त्यामुळे जुन्नर पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती। शिंदे सेनेला सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपचा पाठिंबा आवश्यक होता। मात्र शिंदे सेनेचं भाजपलाच पाठिंबा न घेता ठाकरे सेनेचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळवली होती। यानंतर सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। या ठिकाणी अवघ्या 21 वर्षाची तन्वी सुनील कमलेकर यांनी सभापतीपदी निवड झाली। शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर याकामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली। सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भाजपला यश मिळालं, परंतु येथेही भाजपलाच बॅकफूटला जावं लागलं। यानंतर हवेली पंचायत समितीच्या सभासदपदी उपसभासदपदी निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली। सभापतीपदी युवराज काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली। हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांची गरज होती। निवडणुकीत राष्ट्रवादीने 6 जागांवर तर भाजपने 4 जागी विजय मिळवला। शिंदे यांची शिवसेना आणि अपक्ष उमेदवार पक्षाने प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला। यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागेसाठी आवश्यक होती। अपक्षाची मदत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली, त्यांनी भाजपची मदत घेतली नाही। त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा जबर धक्का बसला आहे। यामुळे या 3 ठिकाणी संधी असताना बॅकफूटवर यांना भाजपला जावे लागले आहे।